सुरुवात करतोय स्तवनाला. स्तवना म्हणायचंय काय बघा, एक आगळा आणि वेगळा विषय आपल्या समोर स्तवनाच्या माध्यमातून आम्ही ते सादर करतोय. काय म्हणायचंय बघा, कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी जर पहिली कुणी केली असते तर ती कर्जमाफी संत तुकाराम महाराजांनी केलेली होती. आणि यानंतर संत तुकाराम महाराजांनी त्या कष्टकऱ्यासाठी, त्या घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यासाठी आपल्या अभंगातून आवाज उठवला होता. त्याचप्रमाणे आज जवळजवळ 4.5 वर्षानंतर शेतकऱ्याने घामातून पिकवलेल्या त्या अन्नाला न्याय देण्यासाठी आणि त्या अन्नामध्ये आणि त्या घटकांमध्ये भेसळ जी होते आहे ते टाळण्यासाठी 4.5 वर्षानंतर IAS अधिकारी आपले आदरणीय श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी त्या खात्याचा पदभार घेतलेला आहे आणि त्यांनी कारवाईचा धडाकाच केलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला तर तुकाराम मुंडे साहेब यांनी या भेसळीविरुद्ध आवाज उठवला. दोघांचा केंद्रबिंदू एकच, तो केंद्रबिंदू म्हणजे घाम गाळणारा शेतकरी आणि कष्टकरी जगला पाहिजे. त्यामुळं या आमच्या वारीचं स्तवन आम्ही शेतकऱ्यांना आणि त्या कष्टकऱ्यांना, या धरणी मातेच्या लेकराला समर्पित करतोय. शाहीर अमोल शिंदे काय होत आहे ऐकूया, चला. साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. हे नटराजा मी रंगभूमीचा पुत्र, सजला कला क्षेत्र जमला गण गोत्र. क्षेत्र जमला गण गोत्र. हे रसिका या कार्यक्रमाची तुझ्या हाती सूत्र. घाम गाळून पिकवी मोती